हे जास्वंदाचं झाड आहे, गडद लाल कलरचं आहे। आपल्याला या कॅरी बॅग मधनं काढून ही आपली कुंडी खाली झालेले गुलाबाचं झाड आपलं ह्यात होतं, वाळून गेलेलं आहे। त्याच्यामुळं ही कुंडी रिकामी झाल्यामुळं हे गुलाबाचं झाड होतं, वाळून गेलेलं आहे। त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जास्वंदाचं झाड लावायचं आहे। आपली कुंडी रिकामी झाल्यामुळे या कुंडीमध्ये आपण लावणार आहे जास्वंदाचं झाड। इथं आहे गुलमोहरचं झाड आहे, हे आता खराब झालेलं आहे। याला काढून आपल्याकडं बियापासून हे रोप उगवलेले आहेत, याच्यामध्ये झाड काढायचं आहे आपल्याला आणि हे लावायचं आहे। छोटेसे 2 रोप आहेत, हे लावून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान याला फुलं लागतील मोठे झाल्यावर। तर याचा सीझन संपल्यामुळं याची ग्रोथ पण कमी झालेली आहे आणि आपल्याला आता दुसरं रोप उगवलेलं आपल्याकडे आहे, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे। मग आता आपण हे खाली करून ह्याच्यामध्ये आपण गुलमोहरचं हे रोप लावून घेणार आहे। चला मग आता आपण लावून घेऊया। हे आपलं जास्वंदाचं झाड आहे, हे आपण आता या कॅरी बॅग मधून काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याला लावायचं आहे। ही सिमेंटाची कुंडी आहे, त्याच्यामध्ये लावायचं आहे। ही सिमेंटाची कुंडी खाली झाल्यामुळे त्याच्यामध्ये हे आपण जास्वंदाचं झाड लावून घेणार आहे। चला मग आता आपण हे झाड त्याच्यामध्ये लावून घेऊया। छान सुंदर मस्त आपल्या झाडाची ग्रोथ चांगली आहे आणि आपण आता याला ह्याच्यामध्ये लावून घेतल्यावर झाडाची ग्रोथ अजून छान होईल आणि फुलांची क्वांटिटी पण वाढेल। त्याच्यामुळे आपल्याला हे झाड काढून ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये राख मिक्स करायची आहे आपल्याला। झाडाला फंगस लागू नये म्हणून आपण काय करणार आहे, हे राख मिक्स करणार आहे। हे झाडांच्या मुळावर पण आपण टाकून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फंगस हे लागलेलं झाडाला असलं तरी पण ते निघून जावं म्हणून आपण झाडाच्या मुळांच्या वरती पण टाकलेलं आहे। आणि ही राख आपण मातीमध्ये मिक्स करून घेणार आहे, म्हणजे काय होईल, आपण ही माती तर वाळवून घेतलेली आहे, झाडाला फंगस लागू नये म्हणून आपण हे मातीमध्ये राख मिक्स केलेले आहे। ह्याच्यामध्ये कोळसे पण आहे, झाडांसाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे आपण ही माती मिक्स करून घेतलेली आहे। कुंडीमध्ये भरून आपण आता झाड लावून घेऊया। हे आपलं जास्वंदाचं झाड लावून तयार आहे, ते आपण ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे। छान असं वरून आपण याला थोडीशी राख टाकून घेतलेली आहे। हे गुलमोहरचं रोप आपण घेतलेलं होतं, ते पण आपण याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे। आहे आपल्याकडं बेबी सनरोजची कटिंग, हे आपण कटिंग घेणार आहे लावण्यासाठी याची। आता आपण कटिंग घेतलेली आहे बेबी सनरोजची। आपल्याकडे इथं भरपूर अशी लावलेली बेबी सनरोजची झाडं आहेत, त्याची आपण घेतलेली आहे कटिंग लावण्यासाठी। आता आपण ही कुंडी तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लावायची आहे ही कटिंग घेतलेली बेबी सनरोजची। तर आपण ह्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। तर हे आपण कटिंग याच्यामध्ये लावून घेतलेले आहे आणि कोरपडीचं छोटंसं रोप आहे, ते आपण याच्यामध्ये लावणार आहे। साईडने आपण बेबी सनरोज लावलेला आहे साईडने सगळ्या, आणि मध्ये आपण ही कोरपड लावलेली आहे। छोटेसंच रोप आपल्याला भेटल्यामुळं याच्यामध्ये आपण लावून घेतलेलं आहे, मोठं झालं की आपल्याला दुसरीकडे लावता येतं। आता ही आपण कटिंग लावून पूर्ण झालेली आहे आपली। याच्यामध्ये आहे बेबी सनरोज आणि हे वेल खूप वाढलेला आहे,
याच्यामध्ये 2 झाडं आहेत. आपल्याला याच्यामध्ये एकच लावायचं आहे आणि हे काढायचं आहे, जाईचं आहे. मस्त छान जाईचं झाड आलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यातून काढून दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे आणि बेबी सनरोजचा वेल आपण ह्याच्यातच ठेवणार आहे. चला मग ह्याच्यातून आपण काढून घेऊया. आता आपण ह्या कुंडीमधून काढून घेतलेला आहे. मुळे ह्याच्या किती जाम झालेले आहेत. तर आपण हे मुळे ह्याच्या काढून दुरुस्त करून मग आपण लावून घेणार आहे याला. तर याच्या आपण मुळ्या दुरुस्त करून परत आपण ह्याच्यात रिपीट लावलेला आहे. तर आपण ह्याच्यात माती भरून घेऊया. बेबी सनरोजचे वेल आपल्याकडे खूप सारे वाढलेले आहेत. एवढं छोट्याशा डब्यामध्ये आहे आणि हे खूप वाढलेला आहे. छोटासाच डब्बा आहे पण त्याच्यामध्ये लावलेला आपण छोटीशी कटिंग लावलेली खूप सारी मोठी झालेली आहे. एक कॅरी बॅग मध्ये आपण लावलेला आहे. ते पण भरपूर असं मोठं झालेला आहे वेल. खूप सारा वेल मोठा झालेला आहे. त्याला आपण एकाच ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे. हे आपण बेबी सनरोजचा वेल इथे लावून घेतलेला आहे. छान असं वरती बांधून घेतलेला आहे. दोरी आहे वरती. आता हे असं बांधून घेतलेलं आहे आणि हे ब्रह्मकमळचं झाड आहे. छान असं वाढलेलं आहे. सुंदर फुटायला लागलेलं आहे. छान किती मस्त असं फुटायला लागलेलं आहे. फांदी छान फुटलेली आहे. हे ब्रह्मकमळचं झाड आहे. याला पण आपल्याला कट करून लावायचं आहे. याला इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये लावायचं आहे. तर ही फांदी आपण इथून कट केलेली आहे. इथून आपण कट करून घेतलेली आहे. ही फांदी छान अशी मोठी फांदी आहे. हे पण आपण घेतलेले आहे. याला आपण आता लावणार आहे. मस्त छान फांदी मिळालेली आहे आपल्याला. याची आपण कटिंग घेतलेली आहे. आता आपण लावून घेणार आहे कुंडीमध्ये. या कुंडीमध्ये मनी प्लांट होता. त्याच्यामध्ये गांडोळे मोठे मोठे झाल्यामुळे माती त्यांनी अशी जाम करून घेतलेली आहे आणि पाणी बाहेर पडत नसल्यामुळे ही कुंडी आपली जाम झालेली होती. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामधलं सगळं काढून घेणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे ब्रह्मकमळचं आपण फांदी घेतलेली आहे. हे याच्यामध्ये लावून घेणार आहे आपण. कुंडीमध्ये आपण ब्रह्मकमळची फांदी लावून घेतलेली आहे. त्या लावून आपण सगळं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.